लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। आमदार सुहास कांदे शेतकऱ्यांच्या पाठीशी, अतिवृष्टी नुकसानीची गावोगावी पाहणी, पीक विमा व नुकसान भरपाई नक्की मिळेल, आमदार सुहास कांदेंचा शेतकऱ्यांना दिलासा। आमदार सुहास कांदेंचा अतिवृष्टी नुकसानीचा पाहणी दौरा संपन्न। बातमी नांदगाव येथून। गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नाशिकच्या नांदगाव विधानसभा मतदारसंघातील अनेक गावांमध्ये शेतकरी बांधवांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। या पार्श्वभूमीवर नांदगाव तालुक्याचे आमदार सुहास अण्णा कांदे यांनी सोमवार दिनांक 29 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी साकोरा गट व न्यायडुनी गटातील विविध गावांमध्ये जाऊन शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या नुकसानीची पाहणी केली। यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधताना आमदार कांदे म्हणाले, शिवसेना महायुती सरकार आणि आपला आमदार म्हणून मी सदैव तुमच्या पाठीशी आहे। पीक विमा व नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे। संकटांच्या काळात धीर धरावा, सरकार तुमच्या सोबत आहे। या दौऱ्यात आमदार कांदेंनी तहसीलदार सुनील चौंदाणे, कृषी अधिकारी, गटविकास अधिकारी, तलाठी व ग्रामसेवकांना स्पष्ट सूचना दिल्या की शेतकऱ्यांना कुठल्याही कारणावरून अडवू नये। सर्व पंचनामे प्रामाणिकपणे करून त्यांना मदत उपलब्ध करून द्या। पाहणी दौऱ्याची सुरुवात साकोरा येथून झाली। त्यानंतर तळवाडे, वेहेळगाव, आमोदे, बोराळे, जामदरी, कळमदरी, पळाशी, सावरगाव, न्यायडोंगरी, जळगाव बुद्रुक आदी गावांमध्ये जाऊन शेतकऱ्यांची प्रत्यक्ष भेट घेतली व त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या। यावेळी शिवसेना पदाधिकारी, गावातील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, बाजार समितीचे सभापती व संचालक तसेच मोठ्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते। ग्रामपंचायतींनी व स्थानिक कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन शेतकऱ्यांना मदत करण्याचे आवाहन केले। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी नांदगाव प्रतिनिधी मुक्ताराम बागुल, नांदगाव, नाशिक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.